पाहणी ॲप ओपन केल्यानंतर सर्वात पहिले नवीन खातेदार नोंदणी, जिल्हा अकोला, तालुका अकोट, गाव आडगाव खुर्द, पुढे जायचं, गट क्रमांकावर निवडायचा, शोधावर क्लिक करायचं, नाव निवडायचं, पुढे जा, पुढचा बाण दाखवायचा, नोंदणी झालेली आहे. नोंदणी झाल्यानंतर ज्या खातेदाराची नोंदणी किंवा पीक पाहणी आपल्याला करायची असेल त्यावर जायचं, पिकाची माहिती नोंदवा, गट क्रमांक, भूमापन क्रमांक 23, हंगाम निवडा, सोयाबीन असल्या कारणानं खरीप, पिकाचा वर्ग, एक पीक असल्यानं एक पीक निर्भर पीक, पिकाचा प्रकार, पीक, पिकाचे नाव, सोयाबीन, संपूर्ण क्षेत्रात सोयाबीन असल्याने संपूर्ण क्षेत्र निवडलं, जलसिंचनाचे साधन, बोरवेल, सिंचन पद्धती, तुषार सिंचन, लागवडीची तारीख जून महिन्यात 19 तारीख, पुढे जा, पुढे गेल्यानंतर आपण आपल्या मूळ जो गट नंबर आहे त्या गट नंबर मध्ये असल्या कारणानं 0 मीटर दाखवत आहे. पुढे जा, छायाचित्र पहिले घेऊन घ्या, दुसरं छायाचित्र, आता यामध्ये हा जो बाण आहे इथं चौकोनी डब्बा आहे याच्यावर टिक मार्क करायचा, पुढे जायचं, पिकाची माहिती साठवली. आता पिकाच्या माहितीमध्ये आपण पाहू शकतो की आपल्या नावाची पीक पाहणी झालेली आहे की नाही आहे. 23/3 इथं आपल्याला पिकाची माहिती पूर्ण झालेली आहे.